राज्यातील 36 जिल्ह्यांपैकी तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, जर तुमचा या 20 जिल्ह्यांपैकी जिल्हा असेल तर तुमच्या खात्यामध्ये आज 3:39 लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमाच होणार आहे। परंतु ज्या माता भगिनींना आज पैसे येणार नाही त्यांना उद्या 15 जानेवारी संध्याकाळी 12 वाजेपर्यंत पैसे वाटप सुरूच होणार आहे। म्हणजेच आज 3:39 वाटप सुरू होईल ते उद्या रात्री 12 वाजेपर्यंत वाटप सुरूच राहणार आहे। परंतु याच्यामध्ये काही महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेले आहेत, त्या अपडेट सुद्धा लगेच बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा, महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा, लाडकी बहीण योजना आज दिनांक 14 जानेवारी 2025 आज राज्यातील तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये 3:39 लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, आज दिनांक 14 जानेवारी आणि उद्या 15 जानेवारी या 2 दिवसांमध्ये तब्बल 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 21 रुपयांचा वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच बहिणींसाठी महत्त्वपूर्ण असे 3 गिफ्ट सुद्धा आलेले आहे। सोबतच आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही महत्त्वपूर्ण असे गिफ्ट ठेवण्यात आलेले होते, त्याचा निकाल सुद्धा आजच लावणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्या हाती लागलेली आहे। तर बघा, अखेर आज बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे। आता उशीर नाही, फक्त पैसे वाटप होणार। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आदेश दिलेला आहे। आज संक्रांत आहे, बहिणींची सुद्धा संक्रांत गोडच व्हावी या दृष्टिकोनातून आज लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता आणि जे लाभ आलेले आहेत त्या लाभांचे पैसे सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठण्या साड्यांचं बक्षीस सुद्धा ठेवण्यात आलेलं होतं, तर त्याचा निकाल सुद्धा आजच लावणार आहे। बघा, अशा पद्धतीने याची पॅकिंग सुद्धा सुरूच केलेली आहे। तर बघा, अगदी चांगल्या क्वालिटीच्या दर्जेदार अशा आपण 10 पैठणी साड्या आणलेल्या होत्या, तर आज याची पॅकिंग सुद्धा सुरूच केलेली आहे। बघा, आज 6 वाजता याचा रिझल्ट लावणार आहोत आणि या 10 पैठणी साड्या पोस्टाने बहिणींपर्यंत पाठवणार आहोत। त्यामुळे ज्या अटी घातलेल्या आहेत, शर्ती घातलेल्या आहेत त्या पूर्ण करणं सुद्धा गरजेचं आहे। तुम्हाला सुद्धा या पैठणी साड्या आल्यानंतर तुम्ही सुद्धा रिव्ह्यू द्यायचा आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय वाटतं आहे ते सुद्धा आम्हाला व्हिडिओच्या द्वारे पाठवायचंच आहे। तर बघा, तुम्ही बघितलंच असेल की कशा पद्धतीने जे 10 गिफ्ट आहेत तर ते 10 गिफ्ट सुद्धा पॅकिंग करण्यात आलेले आहे, त्याचा निकाल सुद्धा आज 3 वाजता लावणार आहोत। त्यामुळे तुम्ही सुद्धा आज सुद्धा या टी शर्टी पूर्ण करू शकता। अजून रिझल्ट लावलेला नाही, आज 3 वाजता रिझल्ट लागणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याच्या टी शर्टी सुद्धा काही माता भगिनींना माहिती आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। तर बघा, जो पहिला प्रश्न आहे तो म्हणजे आज कोणत्या बहिणींना पैसे येणार। बघा, सरासरी तुमचा फॉर्म 1 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असावा, तुम्हाला 1 महिन्याचे 1500 रुपये तरी आलेले असावेत आणि तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावे तरच तुम्हाला आज पैसे येणार आहेत। परंतु एका ताईने प्रश्न विचारलेला होता की आज किती पैसे मिळणार आहेत। बघा, तुमच्या मनामध्ये सुद्धा प्रश्न पडलेला असेल की आम्हाला मागील पैसे आलेले नाहीत, गॅस कनेक्शनचे 2500 रुपये आलेले नाहीत, तर तुम्हाला गॅस कनेक्शनचे 2500 रुपये जर तुम्हाला डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नसेल तर डिसेंबर महिन्याचे 1500 रुपये आणि तुमचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच शेवटचा आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रश्न आहे, बघा, मागील पैसे येणार का। बघा, तुम्हाला सरासरी 7 महिन्यांचे टोटल पैसे तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत, त्यामुळे काळजी करू नका। व्हिडिओमध्ये असा एक लाभ आलेला आहे की त्या लाभांतर्गत तुम्हाला 1,20,000 इतकी रक्कम तर दिली जाणार आहे। सोबतच 1 लाख रुपये तुम्हाला अशा पद्धतीने दिले जाणार आहे, ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। बघा, आतापर्यंत राज्यातील तब्बल 2,60,00,000
46 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 6 हप्ते जमा झालेले आहेत. तुम्हाला सुद्धा 7,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये अगोदर आलेले होते. त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याचा 6वा हप्ता सुद्धा आलेला आहे. टोटल मिळून 9,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झालेले आहे. परंतु नवीन वर्षामध्ये जो जानेवारीचा महिना आहे तर या जानेवारी महिन्याची रक्कम 21 रुपये करण्यात आलेले आहे. तर तुम्हाला जानेवारी महिन्याचा 21 रुपयांचा 7वा हप्ता आजच वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा या 20 जिल्ह्यांपैकी असाल तर तुमच्या खात्यामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहेत. परंतु आपल्या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. सर्व माता भगिनींना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आहेत. परंतु ज्या 10 पैठणी साड्या आहेत त्या 10 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी आपली हवी असं वाटत असेल तर तुम्हाला 3च अटी सांगितलेल्या आहेत. त्या 3 अटी जर तुम्ही आज 3 वाजेपर्यंत पूर्ण केल्या किंवा 6 वाजेपर्यंत पूर्ण केल्या, आपण 2 टायमिंग ठेवलेले आहेत. सरासरी 3 वाजता 5 बहिणींची आपण नोंद घेणार आहोत. उर्वरित ज्या 5 बहिणी आहेत त्या 5 बहिणींना 6 वाजता निकाल सुद्धा लावणार आहोत. टोटल मिळून 10 पैठणी साड्या देणार आहोत. परंतु आज अमरावती विभागामध्ये पैसे येणार आहेत. सोबतच छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद विभाग आहे त्या विभागामध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे. सोबतच कोकण विभाग आहे आणि पुणे विभाग आहे. अशा पद्धतीने या 4 विभागांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. जर तुम्ही या 4 विभागांपैकी असाल तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण असे लाभ आलेले आहेत. ते लाभ सुद्धा लगेच बघून घेऊयात. तर बघा, सरकारकडून बहिणींसाठी महत्त्वपूर्ण अशा 2 नवीन योजनांचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये देण्याचं घोषित करण्यात आलेले आहे. त्यामुळे तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये कमीत कमी 2 महिन्यांपूर्वी पात्र ठरलेला असेल, तुम्हाला 2 महिन्यांचे पैसे आलेले असतील तर तुमच्यासाठी हे 2 लाभ अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, सर्व बहिणींना सर्वात मोठा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा याचा फॉर्म भरायचा आहे. बघा, जर तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असेल तर तुम्हाला सुद्धा हे 2 योजनांचे लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिले जाणार आहे. त्यामुळे हे 2 लाभ कोणकोणते आहेत ते सुद्धा बघणं गरजेचं आहे. परंतु चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील. तर बघा, सर्वात महत्त्वपूर्ण जो पहिला लाभ आहे तो म्हणजे राज्यातील लाडक्या बहिणींना 20 लाख घरे वाटप करण्याचा सरकारचा संकल्प आहे. जर तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुमचे उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. सोबतच तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा आणि तुमच्याकडे स्वतःची जागा असावी. जर तुमच्याकडे स्वतःची जागा नसेल तर तुम्हाला सरकारकडून गव्हर्नमेंटची जी ग्रामपंचायतची जागा असते ती जागा दिली जाणार आहे. परंतु जागा शिल्लक नसेल तर तुमच्या खात्यामध्ये तब्बल 1 लाख रुपये जागेसाठी सुद्धा दिले जाणार आहे. त्यामुळे ज्या माता भगिनींना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल त्यांनी मला लगेच कमेंटद्वारे सांगायचं आहे. तुम्हाला 1 लाख रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे. बघा, दुसरा जो लाभ आहे, जी दुसरी योजना आहे ती म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना. तर या योजनेअंतर्गत तुम्हाला 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. परंतु याच्यामध्ये सुद्धा काही महत्त्वपूर्ण अशा अटी घातलेल्या आहेत. काही पात्रतेचे सुद्धा निकष लावण्यात आलेले आहेत. बघा, सरासरी 2 महिन्यांपूर्वी तुमचा फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा. गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने असावे. सोबतच गॅस कनेक्शनची KYC केलेली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये या लाडक्या बहीण योजनेचा 7वा हप्ता सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा जमाच होणार आहे. परंतु लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा फॉर्म पात्र ठरलेला असावा तरच तुम्हाला थेट लाभ दिला जाणार आहे. अन्यथा तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या वेबसाईटवरती जाऊन अर्ज करावा लागणार आहे. सोबतच आपला जो मराठी माहिती YouTube चॅनल आहे तर या चॅनलवरती 1 लाख सबस्क्रायबर बहिणींच्या आशीर्वादामुळे, रेशनधारकांच्या आशीर्वादामुळे पूर्ण झालेले आहेत. त्याच अनुषंगाने 10 पैठणी साड्यांचं गिफ्ट सुद्धा आपण ठेवलेलं आहे. तर या 10 पैठणी साड्या आजच आपण देणार आहोत. आपण या साड्या कालच देणार होतो, परंतु काल आपण पोस्टाकडे
तुमच्याकडे गेलेलो नसल्यामुळे आज या पैठणी साड्या देणार आहोत, परंतु ज्या 10 बहिणींना या साड्या देणार आहोत त्या बहिणींची नावे सुद्धा घोषित करणार आहोत, परंतु याचा रिझल्ट आज 3 वाजता 5 बहिणी आणि 6 वाजता 5 बहिणी अशा मिळून 10 पैठणी साड्या देणारच आहोत। अगदी दर्जेदार क्वालिटीच्या साड्या सुद्धा आपण आणलेल्या आहेत, त्या साड्या सुद्धा तुम्हाला दाखवलेल्या आहेत। जर तुम्हाला या पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी असावी वाटत असेल तर या ठिकाणी पाहू शकता, अशा पद्धतीने 10 पैठणी साड्या आहेत, चांगल्या क्वालिटीच्या आहेत, दर्जेदार आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा या 3 अटी पूर्ण करणं गरजेचं आहे। ज्या बहिणी या 3 अटी पूर्ण करतील त्यांनाच या पैठणी साड्या पोस्टाने आज पाठवल्या जाणार आहेत। तर बघा, सर्वांना या 3 अटी सुद्धा माहिती आहेत, परंतु व्हिडिओच्या मध्ये 3 अटी परत एकदा सांगणार आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये ज्यांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत अशा बहिणींसाठी सरकारकडून 3 गिफ्ट आलेले आहेत। त्याच्यामधलं जे पहिलं गिफ्ट होतं ते म्हणजे घरकुल योजना। तर तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत तब्बल 1,20,000 इतका निधी ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी दिला जाणार आहे। जर तुम्ही नक्षलग्रस्त भागामध्ये असाल तर तुम्हाला 1,30,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये घर बांधणीसाठी दिली जाणार आहे। बघा, 1,30,000 आणि 1,20,000 अशा पद्धतीने घरकुल योजनेची रक्कम सुद्धा ठेवण्यात आलेली आहे, परंतु जर तुमच्याकडे जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये दिले जाणार आहे। परंतु दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेअंतर्गत अर्ज करणं बंधनकारक आहे, तर तुम्हाला अर्ज ग्रामपंचायत मध्ये करायचा आहे, सोबतच पंचायत समितीमध्ये सुद्धा घरकुल योजने अर्ज करायचा आहे, त्यानंतरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच शासनामार्फत जे दुसरं गिफ्ट दिलं जाणार आहे, जी दुसरी योजना आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुम्हाला शिलाई मशीन खरेदीसाठी तब्बल 15,000 रुपये इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमाच केली जाणार आहे। तर याची वेबसाईट आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना। तर या योजनेअंतर्गत अर्ज करणं गरजेचं आहे। बघा, केंद्राची वेबसाईट आहे। ज्या माता भगिनींचे फॉर्म पात्र ठरतील त्यांच्याच खात्यामध्ये 15,000 रुपये इतकी रक्कम जमाच केली जाणार आहे। परंतु कालच्या व्हिडिओमध्ये भरपूर ताईंनी कमेंट केलेले होते की आम्ही शिलाई मशीन योजनेचा फॉर्म भरलेला होता, परंतु अजून आमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा झाले नाहीत। परंतु लाडकी बहीण योजनेमार्फत तुमच्या खात्यामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये शिलाई मशीन योजनेचा अर्ज केल्यास पैसे सुद्धा जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। सोबतच सरकारकडून जे तिसरं गिफ्ट दिलं जाणार आहे ते तिसरं गिफ्ट सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, महिला व बाल विकास विभागाकडून, समाज कल्याण विकास विभागाकडून आणि पंचायत समितीकडून राज्यातील तब्बल 2,46,00,000 बहिणींना मोफत पिठाची गिरण या योजनेसाठी तब्बल 20,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे। ज्या माता भगिनींना मोफत पिठाची गिरण या योजनेचे अर्ज करायचे आहे त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण असं गिफ्ट आहे। ज्यांना अर्ज करायचे असेल त्यांनी लगेच कमेंटद्वारे सांगायचं आहे, कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जे 20 जिल्हे आलेले आहेत तर ते 20 जिल्हे सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, राज्यामध्ये तब्बल 36 जिल्हे आहे, तर या 36 जिल्ह्यांमधील तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये संक्रांतीनिमित्त बोनस सुद्धा वितरण केला जाणार आहे आणि लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता 2100 रुपयांचा जमा करण्याचे आदेश सुद्धा आलेले आहेत। तुम्हाला सरासरी 2100 रुपये आज दिले जाणार आहे, सोबतच गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहेत आणि उर्वरित डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये सुद्धा जमाच केले जाणार आहे आणि बोनस सुद्धा आलेला आहे। तो बोनस सुद्धा आजच जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे हे 20 जिल्हे कोणकोणते आहेत, जे 4 विभाग आलेले आहेत तर हे 4 विभाग कोणकोणते आहेत ते सुद्धा लगेच बघून घेऊयात। तर बघा, सर्वात प्रथम धुळ्यामध्ये पैसे येणार आहे, सोबतच जळगाव, नाशिक, नगर आणि औरंगाबाद। बघा, अशा पद्धतीने या 5 जिल्ह्यांमध्ये, सोबतच ठाणे आहे, मुंबई शहर, मुंबई उपनगर या ठिकाणी सुद्धा आजच पैसे येणार आहेत। रायगड आहे, रत्नागिरी आहे, कोल्हापूर आहे आणि सिंधुदुर्ग अशा पद्धतीने या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आजच पैसे येणार आहे। सोबतच सोलापूर, सांगली, बीड, पुणे, सोबतच परभणी आहे, सोबतच अमरावती, नागपूर आहे। अशा पद्धतीने तब्बल 20 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा 7वा हप्ता, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि संक्रांतीनिमित्त बोनस सुद्धा वितरण केला जाणार आहे।
परंतु आपल्या चॅनलच्या माध्यमातून 10 पैठणी साड्या संक्रांतीनिमित्त ठेवण्यात आलेल्या होत्या, तर त्याचा आज रिझल्ट लावणार आहोत. त्या अनुषंगाने आज 6 वाजता त्याचा रिझल्ट लागणार आहे. बहिणींनी त्या 3 अटी पूर्ण करायच्या आहेत. एकतर आपल्या व्हिडिओला लाईक केलेला असावं, चॅनलला सबस्क्राईब केलेलं असावं आणि आपल्या चॅनलवरती सरासरी 8 दिवसांपूर्वी जेवढे व्हिडिओ टाकलेले आहेत तेवढे सर्व व्हिडिओ पाहिलेले असावे, तरच तुम्हाला या 10 पैठणी साड्यांमधील एक पैठणी साडी आज दिली जाणार आहे. 6 वाजता रिझल्ट लागेल, त्यानंतर पोस्टाने साड्या पाठवल्या जाणार आहे. जर माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यावरील सुद्धा नक्कीच शेअर करा. तर चला भेटूयात उद्याच्या नवीन नियोजन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र.